नमस्कार. हायलाइट या आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण भेटतो आहोत भैरवी माझगावकर यांना. हे नाव या आठवड्यात हायलाइट झालंय ते एका कुकिंग कॉम्पिटिशनमुळे. बायका आणि स्वयंपाक तसं हे नातं जुनच आहे, पण एक कॉर्पोरेट जॉब सोडून एका कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये जिंकणारी किंवा जिंकणाऱ्या भैरवी माझगावकरांची गोष्ट काय आहे जाणून घेऊया त्यांच्याचकडून. नमस्कार. नमस्कार. खरं तर गोष्ट अशी काही नाहीये, साधीच आहे. एक स्पर्धा होती, त्यात मी भाग घेतला आणि नशिबाने साथ दिली म्हणून जिंकली. हो, पण त्यासाठी तुम्ही काय स्ट्रगल केलात किंवा काय कष्ट घेतले? मला जेन्युइनली असं वाटतं की स्ट्रगल तर सगळ्यांनाच करावा लागतो आणि कष्ट काही कोणाला चुकलेले नाहीये. सॉरी टू इंटरप्ट, पण मी मध्ये बोलतोय. आय थिंक भैरवीने ना इतरांपेक्षा जास्त मेहनत घेतली आहे. नाही, जेन्युइनली आय शुड से दिस. इनफॅक्ट मला सांगायला हे आवडतंय की कधी आजारी असली, बरं नसलं, घरात कितीही अडचण असली ना, तरी तिने तिचं काम कधीही बंद केलं नाही, बाजूला ठेवलं नाही. तिच्यासारखी इतकी सिन्सिअर, डेडिकेटेड, होनहार मुलगी कधीही आयुष्यात बघितली नाही हवी. ही कुकिंग स्पर्धा होती, आय नो, आय अग्री, बट मला वाटतं ही तिला ना एक संधी मिळाली तिचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. आणि आय मस्ट से की थोड्याच दिवसात भैरवी स्वतःची मोठी कंपनी लॉन्च करते. तुम्ही पाहू शकता, भैरवीच्या मिस्टरांनी त्यांच्या पत्नीचे गुण आपल्याला सांगितले आहेत. हा, पण एक मेजर दोष सुद्धा आहे तिच्यात. हा, तिला स्वतःबद्दल बोलायला आवडत नाही. ती फारसं स्वतःचं कौतुक करत नाही, कंजूसपणा करते. आणि म्हणूनच मी आता मध्ये बोलतोय, तिचं कौतुक करतोय. पण खरंच माझं भैरवीवर जितकं प्रेम आहे तितकंच तिच्या टॅलेंटचा मला रिस्पेक्ट सुद्धा आहे. आणि आय मस्ट से की माझी खात्री आहे की तुम्हाला पुन्हा काही महिन्यातच तिचा इंटरव्ह्यू घ्यायला परत यायला लागेल. कारण त्यावेळेस ती फक्त एक कुकिंग कॉम्पिटिशन जिंकलेली बाई नसेल, तिचा भारतातला सगळ्यात मोठा सक्सेसफुल बिझनेस असेल. त्यासाठी तुम्हाला यावं लागेल. तुम्हाला असं का वाटतं की भैरवी चांगला बिझनेस करू शकेल? सिंपल आहे. म्हणजे बघा ना, तिचा बिझनेस सेन्स, तिच्या आयडियाज आणि तिचं डिसिप्लिन. पण खरं सांगू तर हे सगळं माझ्या सासऱ्यांमुळे शक्य झालंय. ते नसते तर हे अजिबात शक्य झालं नसतं. इनफॅक्ट मला असं वाटतं की एका सुनेच्या पाठीशी उभे असणारे सासरे म्हणून तुम्ही त्यांची मुलाखत जरूर घ्यावी. हो, नक्कीच. हा खूपच प्रोग्रेसिव्ह थॉट आहे. आम्ही नक्कीच परत येऊ. तोपर्यंत नमस्कार. खूप छान झाला इंटरव्ह्यू. थँक्यू. आलीच मी. समा, काय झालं बाळा? काय झालंय? काल जे काही झालं त्याचं वाईट वाटतंय का? पुन्हा एकदा मनात थोडेसे होप्स होते की आता माझं ड्रीम पूर्ण होईल. मला जे करायचंय ते आता मला करता येईल, पण ते फेकच निघालं. आणि आता परत कॉलेजला जायचं आणि घरी यायचं, त्याच्या पलीकडे काहीच नाही. त्याच्या पलीकडे काहीच नाही? समा, अगं काय घाई आहे तुला? तुला माहितीये, मी पण खूप अँबिशियस होते की काळे. आय मीन अजूनही आहे, पण तेव्हा म्हणजे माझा जॉब आणि त्यातनं मला मिळणारा पैसा या पलीकडे मला काहीच दिसायचं नाही.
लोकांना सुद्धा मी त्यांचा जॉब काय आहे, ते किती अॅन्युअली कमवतात यावरनं जज करायचे. दिवस रात्र काम करायचे. पण त्यामुळे झालं काय, माझी तब्येत बिघडायला लागली, मेंटल हेल्थ बिघडली. मग मी भारतात परत आले वगैरे वगैरे. आणि आता जेव्हा मी माझ्या पेसने काम करते ना समा, ट्रस्ट मी खूप शांत आहे, सुखात आहे. तेव्हापेक्षा जास्त कदाचित पैसे कमवत नसेल मी, पण आज मी शांतता कमवते. भाऊ पण ती फेज तू एक्सपिरियन्स केलीयस, मी ती फेज पण एक्सपिरियन्स नाही केली आणि मला नकोय शांतता, मला ती एक्साइटमेंट हवी आहे. ओके बर, पण त्यासाठी तू आधी तयारी तरी कर. कसली तयारी? तुझं शिक्षण आहे, तुझी मानसिक तयारी. आणि वय वाढलं ना की आपोआप शहाणपण येतं बघ. नको काही करूस, थांब थोडं. तुझं शिक्षण आधी पुरं होऊ दे. म्हणजे अजून 2 वर्ष थांबायचं, राईट? हो, पण या 2 वर्षात तू काय काय करू शकतेस? तुझी तयारी कर, ऑब्झर्व कर, वाच. आता तुला बिझनेस करायचा आहे की नाही, मग त्यासाठी सेव्हिंग कर. ते सुद्धा एक कामच आहे की. अँड आय प्रॉमिस यू, माझ्या बिझनेसचा जो काही पहिला प्रॉफिट असेल ना, मी तुझ्यासाठी बाजूला काढेन. मग त्यातनं तुला हवं तेव्हा तुझ्या मनासारखे तू खर्च कर. तुला हवं ते काम सुरू कर. ओके? वेणू, तू तुझ्या सुनेच्या पाठीशी उभी राहिलीस आणि केवढं मोठं यश मिळून आली बघ ती. भैरवी, आता बिझनेस मोठा करणं हेच तुझं कर्तव्य आहे. हो बाबा, प्लॅन तर तोच आहे. आणि आता सगळेजण आहेत की सोबत. समा पण आहे. हा बाबा मस्त आहे ना. सुनबाई इतकी सुंदर दिसेल ना या साडीत. म्हणजे गोरी गोरी असं. काय आलं? अरे 300 रुपये. मग अरे तू म्हणाला होतास ना महागडी साडी आणशील म्हणून. बाप्पा महाग नाही. 300 रुपये माझ्याकडे कुठूनच नाही याच्यापेक्षा जास्त. हे मामा, अरे तुझ्या मित्राचं दुकान होतं ना, महागडी साडी आणायची ना. नाही होतं पण ते गावी आहे ना दुकान. आणि तुझे सांगते बाबा ना, त्याचे पण ना एवढे वांदे झालेत. ते दिवाळीच्या खरेदीची गडबड बाबा केवढी तरी. जाऊ दे, तू सुनबाईला देऊन टाकी. तू वेळ आहेस का? एवढी स्वस्त साडी मी नाही देणार. मग आता काय करायचं? तू एक काम कर, याच्यावर ना 1-0 वाढव. जा, 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 जा. माझ्यापेक्षा हुशार व्हायला जा, जा, जा. पटकन लिही ना. झालं का? चल ना लवकर. चल बघ ध्यान झालं. व्यवस्थित कर ना, बंद व्यवस्थित. करतो ना. ते काय तो दुकानवाला मग बरोबर नाही रे. अनिश, केले ते लोक? हो, केव्हाच. भैरवी, मला काहीतरी द्यायचंय तुला. आता काय? अनिश, तू किती मगाशी कौतुक केलंयस माझं. तेवढं खूप होतं माझ्यासाठी. अगं पण तू आहेस ना कौतुक करण्यासारखी. आणि खरं सांगू, मला खूप अभिमान वाटतो तुझा. सो हे घे. अनिश, उघडून बघू? ऑफकोर्स, उघडून बघ. वाव अनिश, अरे 30,000. एवढी महाग साडी कशाला अनिश? ते मामाच्या मित्राच्या दुकानातून आणली ना. आपल्याला तेवढे नाही पडले. त्याची ओरिजिनल किंमत आहे. बरोबर आहे. माझा मित्र आहे ना, त्याच्या दुकानात आले. त्याने मला डिस्काउंट दिलं. आणि त्याने बाबा सांगितलं बाबा मी माझ्या सुनबाईला साडी पाहिजे, तिला प्राइस बीज मिळाला. त्याने अजून डिस्काउंट दिला. मग हो, पण तरी एवढी महाग कशाला अनिश? असं काय करते? तुझं कौतुक म्हणून. पुरे आता कौतुक. अच्छा, पुरेपुरे म्हणून काय कौतुक कमी होणार आहे का? बर, चहा घेणार आहात का? हा
हा काय काय चहा वगैरे नाही काय माझा मित्र आला ना सचिन कल्याणवरून तर तो वाट बघतोय खाली मी आलोच नंतर घेऊ चहा चला चहा नंतर घेऊ चहा आणि नीट ठेवून देशील हो. मी आलेच. भैरवी मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना, काय झालं? ऍक्च्युली मला तुझी मदत हवी आहे. कसली मदत? मला थोडे पैसे हवे आहेत. सांग ना, किती? 10 लाख. 10 लाख? का काय झालं अनिश? अनिश, तू काही केलंयस का परत? नाही मी खरंच काही नाही केलं. म्हणजे तुला जर वाटत असेल मी पुन्हा काही चुकीचं वागलोय तर नाही, मी खरंच नाही केलंय का. भैरवी, मी ज्या कंपनीत काम करत होतो ना तिथे माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. काय करू, एक्सपिरियन्स नव्हता. त्यामुळे माझ्या बॉसचं खूप मोठं नुकसान झालं आणि मला ते पैसे भरावे लागतील. हो, पण एवढं नुकसान 10 लाखाचं? काय करू, बिल्डर आहे ना, मोठी माणसं, त्यांचं नुकसान सुद्धा मोठं. अरे पण भैरवी, बरेच दिवस झाले तू थांबलाय ग, पण आता अजिबात ऐकत नाही माझं. सतत फोन करतोय, सतत त्रास देतोय. भैरवी, मला प्लीज हेल्प कर ना भैरवी. मी शपथ घेतो ग, मी यापुढे कधी तुला पैसे नाही मागणार. मी 1 रुपया सुद्धा मागणार नाही. प्लीज मला मदत कर. मी अडकलोय का, मला प्लीज याच्यातून बाहेर काढ. ऐक माझं. मी